नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ यांची सुपर्ण प्रकाशन प्रकाशित केलेली कादंबरी बेवारस आणि आज भाग 9. आनंदच्या डोक्याची जखम भरून आली होती. मनाची जखम मात्र अजूनही भळभळत होती. दिवसेंदिवस ती चिघळतच चाललेली होती. एकटेपणाची भावना किती वाईट असते हे आनंद अनुभवत होता. सभोवती माणसांची गर्दी असून सुद्धा तो एकटा होता. स्वतःच्या मनाची समजूत घालत तो घायाळ मनानं जगत होता. झोपडीची दुरुस्ती कशीबशी पूर्ण झाली होती. राधिकाच्या झोपडीकडे मात्र इच्छा असून सुद्धा त्याला लक्ष देता येईना. स्वतःची झोपडी दुरुस्त करता करता मेटाकुटीला आलेल्या आनंदनं शेजारची झोपडी दुरुस्त करण्याचा नाद सोडूनच दिला. त्याला राहायला निवारा होता, पण पोटातल्या भुकेचं काय? पोटातली भूक कोणाच्या दुःखाचा विचार कधी करते का? ती येते आणि मनाला वेडपिसं करून सोडते. आनंदसुद्धा भुकेनं व्याकुळला. त्याला रांधून घालायला आता यमुनाबाई नव्हती किंवा बाबूही नव्हता. खऱ्या अर्थानं आनंदाचं आता हातावर पोट होतं. भुकेसाठी आनंद काहीबाई काम करायला लागला. मिळेल ते खायला लागला. रात्री अपरात्री झोपडीत येऊन पडायला लागला. शरीरानं धडधाकट असणारा आनंद संकटांच्या हल्ल्याने पार खांगला. त्याची तब्येत खरा उसरली. गालफाडाची हाडं वर आली. डोळे खोल गेले. शरीराप्रमाणे त्याचा आत्मविश्वाससुद्धा खांगला. जगण्याच्या उत्साहाला चोहोटी लागली. केवळ जगायचं म्हणून आनंद जगत होता. एक दिवशी सकाळी आनंद झोपेतनं जागा झाला. डोळे चोळत तो फाटक्या पुठ्ठ्याच्या अंथरुणावरनं उठला. आंघोळ करावी असं त्याला वाटलं खरं, पण पोचे आलेल्या हंड्यात पाण्याचा तपास नव्हता. बरेच दिवसात त्यांनी पाणी भरलं नव्हतं, आंघोळ केलेली नव्हती. पाणी कमी असल्यामुळे त्यांनी आंघोळीचा विचारच रद्द करून टाकला. तळाला शिल्लक असणाऱ्या थोड्याफार पाण्याने त्यांनी चेहरा धुतला. मळक्या शर्टनं चेहरा पुसत तो बाहेर आला. स्टेशनवर जाऊन चहावाल्या भैयाकडनं चहा घ्यावा असा विचार करून तो झोपडीचा दरवाजा बंद करून स्टेशनकडे जायला निघणार, तोच उस्मानभाई तिथे टपकला. उस्मानभाईबरोबर त्याचे टपोरी साथीदारसुद्धा होते. आल्या आल्या त्यांनी राधिकाच्या झोपडीचा मोडका दरवाजा लाथेनंच उघडला. आत जाऊन त्यांनी झोपडीची अवस्था बघितली. अरे भाई, ये झोपडी तो एकदम सडेली भाई, बहुत मगजमारी करनी पडेंगी इसको. उस्मानचा जोडीदार राम्या बोलला. अरे तो करेंगे ना फिर, यो कुछ सामान लगेगा वो लाने का, और दत्तू मिस्त्री को बोल देना ये झोपड़ा 2 दिन में चिकना होने को मांगता. उस्मान रम्याकडे बघत बोलला. हे काय चाललं रे तुमचं इथे? खोली का उघडली तुम्ही? चला बाहेर व्हा बरं. आनंद त्यांना बाहेर हुसकावण्याच्या इराद्यानं बोलला. त्याचं बोलणं ऐकलं आणि उस्मानचं टाळकं सरकलं. मच्छर, कुणाला सांगतो रे बे जायला घेत ना? काय तुझ्या बापाची झोपडी आहे का? चला बाजूला हो, लाफा पडेंगा कान के नीचे. आनंदच्या अंगावर धावून जात उस्मान बोलला. अरे शंकर बाबाची झोपडी आहे ही. तुमची नाही, माझ्या बापाची तर नाही, पण तुमच्याही बापाची नाही आहे. आनंदनं जशाच तसं उत्तर दिलं. आनंदचं प्रत्युत्तर उस्मानच्या गँगला बोचलं. रम्या, सुकट्या, सात्या हे उस्मानचे साथीदार आनंदकडे सरसावले. त्यांना अंगावर येताना बघून आनंद हादरला. तो मागे मागे सरकायला लागला. रम्या त्याला धरून हाणणार, तोच उस्मान गरजला. रम्या थांब, मारू नको त्याला. अरे पण भाई, हा आपल्याला नडाय बघतोय. उसका विलाज है मेरे पास. जो आपल्याला नडतो ना, आपण त्याला भिडतो. हा छोकरा आपल्या नजरेला नजर देऊन बोललाय आत्ता. याला धडा शिकवायला पाहिजे, नाही तर उद्या आपल्या नजरेला कोणी बी नजर भिडवल, आपली इज्जत मातीत मिळवल. उस्मान भाई हे होऊ देणार नाही. फिर क्या करने का भाई इसका? हातपाव तोडू क्या साले के? सुकट्या उतावीळ होत उस्मानला विचारत होता. त्यांची ही हुज्जत बघून एव्हाना तिथे गर्दी जमायला लागली. गर्दी बघून उस्मानच्या डोक्यात आघोरी विचार चमकला. रम्या, आज आपण शंकरची झोपडी घेणार होतो ताब्यात, पण आता बाबू शिंगरची पण झोपडी ताब्यात घ्यायची. उस्माननं डोक्यातला विचार बोलून दाखवला. और ये अभी छोकरा आहे वो, त्याला काढ बाहेर. उस्माननं आदेश सोडला. त्यांचं बोलणं ऐकून आनंद काय समजायचं ते समजला. हे गुंड आपल्या झोपड्या बळकावण्यासाठी आलेत याची त्याला खात्री पटली. त्यांना त्यांच्या इराद्यापासून दूर करणं महत्त्वाचं होतं. त्यांना प्रतिकार करायला हवा होता, नाहीतर डोक्यावरचं छप्पर त्या गुंडांच्या ताब्यात जाणार होतं.
आनंद न घाबरता त्यांना भिडला. हे बघा, मी तुम्हाला आमच्या झोपडीत घुसू देणार नाही. मी एकटाय बघून दंबाजी करता का? पण मी तुम्हाला घाबरणार नाही, मी तुम्हाला डरणार नाही. तुम्ही गुपचूप माघारी फिरा, नाही तर माझ्याशी गाठ आहे. आनंदनं खाली पडलेला एक गजाचा तुकडा हातात घेतला. त्याच्या अंगात वीरश्री संचारली होती. तो झुंडशाहीच्या गुंडगिरीच्या प्रतिकाराला सज्ज झाला. त्याचा तो अवतार बघून उस्मान क्षणभर गांगरला. एका मुलानं त्याच्या दहशतीलाच आव्हान दिलं होतं, तेही एवढ्या गर्दीसमोर. त्याच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला होता. उस्मानचे डोळे संतापानं लाल बुंद झाले. गुस्स्यात तो ओरडला, पकडो रे उस हरामी के पिल्ले गो, साला लावारीस, नाईचा पत्ता ना बापाचा तपास, उकिरड्यावर फेकलेला गोळा तू आम्हाला होल देतोय. अरे मी काय तुला शाळेतला पोरगा वाटलो काय? रम्या याला उघडा करा ना हाना याला. अंगावर फक्त चड्डी ठेवा द्यायची आहे आणि एवढं मारा ना ह्याला याचे सकाळचे बे वांदे झाले पाहिजे. उस्मानच्या आदेशासरशी त्याचे गुंड आनंदवर तुटून पडले. आनंदनं प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण वादळापुढे झाड जसं उन्मळून पडतं तसा आनंद उन्मळून पडला. गुंडांनी त्याला खरोखर उघडा करून टाकला. त्याच्या अंगावर फक्त छोटीशी विजार ठेवली. आनंदला त्यांनी अमानुषपणे मारहाण केली. आनंद ओरडत होता, विभळत होता, पण एकालाही दयेचा पाझर फुटला नाही. गर्दीत तटस्थपणे हा खेळ बघत होती. आनंदच्या मदतीसाठी पुढे यायची कुणाचीही हिंमत नव्हती. आनंदचा प्रतिकार संपला. अंगावर काळे निळे व्रण घेऊन तो निपचित पडला होता. डोक्यातनं रक्तस्राव होत होता. वेदनांचा आगडोंब उसळला होता. वेदना सहन न होऊन आनंद ओरडत होता. बघणाऱ्यांचा जीव गलबलला, पण भीतीनं कुणी पुढे येईना. उस्मानबाईची दहशत त्यांच्या मनावर समंधासारखी बसली होती. देखा ना अंजाम छोकरे, हमसे जबान लड़ा सके, बेवारस साला, अब बेवारस बनके घूम आ रहा मैं. आज के बाद इस कुबेर नगर झोपड़पट्टी में फिर से दिखाई दिया ना, पाँव तोड़ के हाथ में दूंगा साले. हे रम्या, उचल त्याला दे कचरा कोंडीत फेकून. उस्मानच्या साथीदारांनी आनंदला फरफटत नाल्याच्या बाजूला नेऊन टाकलं. बेवारस आनंद जिथून आला तिथेच फेकला गेला होता, उकिरड्यावरच्या कचऱ्यासारखा. उस्मानभाईंनी त्याच्या दोन्ही झोपड्या बळकावल्या. आनंदला मारहाण करून हुसकावून लावून त्यांनी स्वतःच्या दहशतीचं साम्राज्य अधिकच बळकट करून टाकलं. नाल्याच्या बाजूला आनंद अस्ताव्यस्त पडला होता. चेहरा सुजला होता, कपाळावर रक्त साकळलं होतं, डोळ्याखालचा भाग काळा निळा झाला होता, अंगावर ठिकठिकाणी माराच्या खुणा दिसत होत्या. ग्लानी येऊन शांत पडला होता तो. त्याच्या शरीराची काहीही हालचाल होत नव्हती. आजूबाजूच्या कचऱ्यात त्याचं अस्तित्व मिसळून गेलं होतं. भटकी कुत्री त्याच्याजवळ येऊन त्याला हुंगायची आणि असमाधानानं खट्टू होऊन पुढे निघून जायची. काळोख दाटला. कुबेरनगर विजेच्या दिव्यांनी चमचमायला लागलं. रेल्वे लाईनच्या कडेचे पिवळट प्रकाश फेकणारे मर्क्युरी दिवे पेटले. आनंद पडला होता, त्या बाजूला मात्र अंधार होता. आनंदकडे येण्याची अजूनही कुणाची हिंमत झालेली नव्हती. आनंदही अर्धवट ग्लानी अर्धवट निद्रेत होता आणि त्याच वेळी काजळ मिश्रित अंधारात तिघेजण आनंदच्या जवळ येऊन थांबले. एकाने आनंदला उठून बसवलं. मोठ्या कष्टाने आनंदने डोळे उघडले. वेदनेचा दणका सारे अंगभर त्याला जाणवत होता. चेहऱ्यावर वेदनेचं चित्र स्पष्ट दिसत होतं. किलकिल्या डोळ्यांनी त्यांनी समोर बघितलं. तिघेजण होते. त्याच्या भोवती ते कोंडाळा करून बसले होते. तिघेही ओळखीचे वाटत होते. उस्मानभाईचे गुंड पुन्हा त्रास द्यायला आले का काय या भीतीनं आनंद पटकन सावध झाला आणि माघारीच्या सुरात म्हणाला, नाही मला मारू नका, मी थांबणार नाही आहे इथे. त्या झोपड्या घ्या तुम्हाला, पण मारू नका मला. आनंद उठण्याचा प्रयत्न करायला लागला. तसा तिघातला एकजण म्हणला, अरे आनंद घाबरू नको, आम्ही काय गुंड नाही, तुझे दोस्त आहे, आम्ही दोस्त. त्या उस्मानने तुला लय मारला दुपारी, आम्ही होतो तिथं, पण करणार काय, लहान पडलो ना, त्याच्याशी नाही टक्कर घेऊ शकत आपण. पण आता तू घाबरू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहे. तुझे आई बाबा पावसात गेले ते कळलं आम्हाला, पण तू काही स्वतःला लावारीस समजू नको. हे बघ, आम्ही पण तुझ्यासारखेच आहे, आबागी बेघर लावारीस, पण आम्ही एकमेकांच्या साथीत मजेत जगतोय. आजपासनं तू बी आमच्याबरोबर राहायचं, घाबरायचं नाही काय. नाही, पण तुम्ही नक्की कोण आहात? हे बघ, मी किसना, हा दनकू आणि त्यो पिंट्या. किसनानं त्याच्या गँगची आनंदला ओळख करून दिली.
न राहून आनंदनं किसनाला प्रश्न विचारला, किसना तुम्ही राहता कुठे? अरे बाबा ही सगळी बंबई नगरी छापनगर आहे, इधर भी रहो कोई वांदा नाही. म्हणजे आणि वाघाचे पंजे, एवढं पण कळत नाही होय तुला आनंद? अरे आम्ही समदे रेल्वेच्या रिकाम्या डब्यामध्ये राहतो. कुबेरनगर स्टेशनच्या यार्डात बंद पडलेले रिकामे डबे आहेत, त्यातला एक डबा आपल्या मालकीचा, कुर्लेला पण एक डबा आहे, विटीला माझ्या दोस्ताची अशीच जाग आहे. आता बोल तू कुठं राहणार? जिधर मन करेंगा उधर जाएंगे, 4 दिन इधर 4 दिन उधर. आनंद त्या नवीन जोडीदारांबरोबर जायला तयार झाला. इथे कुबेरनगर झोपडपट्टीतलं त्याचं अस्तित्वच संपलं होतं. आता आयुष्य नेईल त्या दिशेला जायचं असं ठरवून तो त्यांच्याबरोबर निघाला. आनंदच्या आयुष्यानं पुन्हा एकदा नवीन वळण घेतलं. किसनच्या टोळीबरोबर आनंदचे नव्या अनुभवांचे, नव्या ज्ञानाचे, नव्या उत्साहाचे संघर्षमय आयुष्य सुरू झाले. किसना साधारण आनंदच्याच वयाचा. अनुभवानं चेहऱ्यावर वयाची जास्तीची पुटं चढलेली, केसांचा झाप, त्यात कित्येक दिवस कांगवा फिरला नव्हता की तेल जिरलं नव्हतं असं घनदाट अरण्य असते जणू. रंगसुद्धा नशिबासारखा काळा. अशा खडतर जीवनात हसत हसत जगण्याची त्याची एक वेगळीच वाट होती. दणकू आणि पिंट्या त्याच वाटेवरचे प्रवासी. आता आनंद त्यांच्यात येऊन मिसळला होता. 3चे 4 झाले. अशा प्रवाशांना तोटा नव्हता, पण किसनाची त्यातल्या त्यात ही वेगळी गँग होती. पायाला भिंगरी लावल्या चौघेही ट्रेनमधनं फिरायचे. दिवसभर ते नाना प्रकारचे धंदे करायचे. काही चांगले असायचे तर काही वाईट असायचे. आनंद फक्त त्यांच्यासोबत असायचा, प्रत्यक्ष कामात सहभागी होत नव्हता. किसना, दणकू, पिंट्या गर्दीत पाकिटमारीसुद्धा करायचे. मिळालेल्या मालातनं ते त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवायचे. माल संपेपर्यंत ते पुन्हा पाकिटमारीकडे वळत नसत. पण एकदा का भुके कांगाल झाले की मग मात्र त्यांचे हात शिवायचे. लोण्यातनं सुरी फिरवावी इतक्या सहजतेनं ते खिसा कापायचे. हे कौशल्य जीव संकटात टाकून अंगी उतरलं होतं. तिघेही एकदम पटाईत. त्यांच्यात आनंद मात्र एकदम त्याला ते शिक्षण द्यायचा प्रयत्न करायचे. पण वेगळ्याच संस्कारांची नाळ असणारा आनंद त्यांच्यात अजूनही मनापासून सहभागी होत नव्हता. उलट तो त्यांना विरोध करत म्हणायचा, हे बघा दोस्तांनो, हे काम वाईट आहे. अशी वाईट कामं करून जगण्यापेक्षा मेलेलं बरं. दुसऱ्याच्या कष्टाचा पैसा लोबाडणं हे पाप आहे आणि अशा पापात मी सहभागी नाही होणार. त्याच्या या बोलण्यावर किसना त्याला तत्त्वज्ञान ऐकवायचा. हे बघ हे आनंद, या जगात सगळीच पापं करतात. असा एक तरी सज्जन मला दाखवून दे की ज्याने पाप नाही केलं. अरे बाबा हे कलियुग आहे, कलियुग. यात धर्म अधर्म नाही बघायचा, सत्य असत्य याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. लक्ष द्यायचं ते फक्त आपल्या तोंबडीव. ते भरेपर्यंत थांबायचं नाही. त्याकरता दुसऱ्याला त्रास झाला ना 72. आणि लोबाडण्यात कसलं आले रे पाप? अरे हल्ली हे लय सामान्य काम झाले. मला सांग ना, मंत्री आहेत ना, मंत्री कशासाठी निवडून दिले आपण? आहे का नाही? देश चालवायला दिले, देशाचा विकास करायला दिले. मला सांग, ते खरंच करतात का विकास? नाही करत. ते फक्त देशाला आणि समाजाला लुबाडतात. मंदिरात पुजारी देवाला लुबाडतो, भक्तांना गंडवतो. सरकारी कर्मचारी सामान्य माणसाला लुबाडतो. पोरगा बापाला लुबाडतो, सासू सुनीला लुबाडते. किती उदाहरणं आहेत अशी. अरे सगळे जमेल तेव्हा जमल तसं लुबाडतच असतात. मग आपण का मागारायचं? घ्यायचे हात धुवून, नाही तर आपलं पोट त्याच्या वचे. किसनचं हे तत्त्वज्ञान आनंदाला काही केल्या पटत नव्हतं, तरी तो त्यांच्याबरोबर असायचा. त्यांच्याशिवाय त्याला दुसरं होतंच कोण? ते जिथे जातील तिथे तो जायचा. त्यांची कामगिरी दुरून बघायचा, त्यांच्याबरोबर जेवायचा. ते जिथे पडतील तिथे तो झोपी जायचा. फक्त त्यांचे वाईट गुण मात्र तो टाळायचा. एखादी गोष्ट निरंतर आपल्या मनावर कोणी बिंबवत राहिलं ना की ती कालांतरानं आपल्याला पटायला लागते. अगदी याच न्यायानं आनंद त्याच्या संस्कार बंधनातनं हळूहळू सुटायला लागला. परिस्थितीने त्याच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. त्याची संस्कार गंगा गढूळ व्हायला लागली. आनंद किसनाच्या गँगमध्ये हळूहळू सारावला. गँगचे बरेच गुण त्याच्या अंगात भिनले. पूर्वीचा आनंद बदलत चालला होता. त्याच्यात अविश्वसनीय बदल होत होते. आता तो दारू प्यायला शिकला होता, सिगरेट ओढायला लागला होता. अधूनमधून पाकिटं मारायची कामं तो बिनबोभाट करायला लागला होता. आनंद खऱ्या अर्थानं आता टपोरी बनला होता. तो बाबू, यमुना, राधिका सगळ्यांना विसरला होता. आता फक्त त्याला बेबंद जगणं माहिती होतं.
किसनचं तत्त्वज्ञान त्याच्या अंगात भिनलं होतं. जुन्या आठवणी त्याला नको होत्या. त्या आठवणी चुकून त्याच्या मस्तकात घुमायला लागल्या तर तो त्या आठवणींना दारूच्या ग्लासात बुडवून टाकायचा. राधिकाच्या स्वप्नातला आनंद पूर्ण बदलला होता. तो आता वाममार्गाच्या दलदलीत खोल अडकत चालला होता. आनंदला हे सगळं समजत होतं, पण तरीसुद्धा तो स्वतःच्या पायानं त्या नरकाकडे चालला होता. सकाळची प्रसन्न वेळ होती. वातावरण दमट असलं तरी हवेत गारवा जाणवत होता. अशा प्रसन्न वेळी ओढलेल्या चेहऱ्यानं आणि तांबरलेल्या डोळ्यांनी किसना त्याच्या टार्गट जोडीदारांबरोबर चालला होता. किसना, दणकू, पिंट्या आणि सगळ्यात मागे आनंद असं लटांबर व्हिटीजवळच्या बकाल वस्तीत तंगडतोड करत चाललं होतं. अरुंद बोळकांडे पार करत ते गल्लीच्या शेवटच्या कोपऱ्यात येऊन पोहोचले. दोन्ही बाजूनी झोपड्यांचा चक्रव्यूह, मध्ये 4-5 फुटाची छोटीशी गल्ली. सूर्याची किरणं जमिनीवर पोचणार नाहीत एवढी गच्च झोपड्यांची दाटी आणि त्यात कोंबून भरलेल्या बकऱ्यांसारखी माणसांची वळवळ. अस्वच्छ, घाणेरडं, किळसवाणं वातावरण. चौघेही शेवटच्या झोपडीकडे आले. लांबूनच आंबट कडवट दुर्गंधीचा उग्र भपकारा नाकाला जाणवत होता. त्या उग्र वासानं चौघांचे चेहरे वेडेवाकडे होण्याऐवजी उत्साहानं थपथपले. शरीराच्या नसा नसा उत्तेजित झाल्या त्यांच्या. शेवटच्या झोपडीत दारूचा गुत्ता. आत 2 मोडके बाग ठेवलेले, त्यावर गिऱ्हाईकांचा राबता. एका छोट्या दरवाज्यातून गिऱ्हाईकाचं आवडतं पेय घेऊन एक झिपरा पोरगा आला. कळकटलेल्या वर्णाचा आणि बोंबलासारखा दिसणाऱ्या त्या पोराकडे सगळे लाळ घोट्यासारखे बघत होते. गुत्त्याच्या एका कोपरात हे चौघे प्यायला बसले. चकणा विक्रेत्यानं चकणा दिला. पहिल्या फेरीत किक काही लागली नाही. आनंद तेवढा धुंदावला. बाकीचे तिघे अस्वस्थ. तिघांची दुसरी फेरी झाली तरी म्हणावी अशी झिंग आली नाही. आनंदचं विमान मात्र हवेत तरंगायला लागलं. व्यसनाचा किडा महाप्रतापी. एकदा शरीरात घुसला की शरीर पोखरून त्याचं मातेरं करणारा, कुठल्याही औषधाला दाद न देणारा हा रोग. मात्र यावर एकमेव रामबाण उपाय मनाचा संयम. पण हा उपाय सगळ्यांना साधतो असं नाही. थोडे बहुत व्यसनाच्या विळख्यातनं सुटतात, बाकीचे जातात वाहवत आयुष्याचा कडेलोट करण्यासाठी. सध्या किसना आणि त्याचे साथीदार याच मार्गाने निघाले होते, अगदी आनंदसुद्धा. मनाचा निग्रह, मनाचा संयम त्यांना अजूनही या धोक्यापासून परावृत्त करू शकत नव्हता. पण मन ताब्यात ठेवणं म्हणजे ओंजळीत समुद्र काबीज करण्यासारखं. अवघड काम, अशक्य आव्हान. हे अवघड शिवधनुष्य पेलणारा व्यसनाच्या भोवऱ्यातनं पहिलं तरी पोचणार, नाहीतर झिजत झिजत मृत्यूकडे खेचणारा शेवट ठरलेला. अरे काय दारूराव, साली करंट बंद ना, नुसतं पोळचट्ट पाणी. दारूचा घोट घेता घेता यांच्यातला एकजण बोलला, एकदम बरोबर बोलला तू. सध्या माल लय एकदम नरम द्यायला लागला शेट. माल कसा पाहिजे, एकदम कडक, मेंदूला झिंझिण्या आणणारा. दणकून आपलं मत मांडलं. अरे बाबानो, आता आपला कोटा वाढलाय. किती बी डोसली ना तरी झिंग चढणारच नाही. तेव्हा आनंदा बघ, पहिल्या ग्लासात झालाय टुंग. हे एकदम राईट आहे बरं का पिंट्या. हल्ली असले दारू माझ्यात येत नाही, काहीतरी वेगळं पाहिजे. किसन्यानं इच्छा जाहीर केली आणि कोपऱ्यात बसलेला एक तरुण त्यांच्याकडे सरकला. किसनाच्या कानाशी लागत तो फुसफुसला, अरे किसना, ह्याच्यापेक्षा लय भन्नड माल आहे बरं का आपल्याकडं. पाहिलं त्या नमुना दावतो तुला, पण माल लय महागडा आहे बरं का. एकदा फुकटात देईल मी, परत नाही. नंतर मग पैसे मोजायला लागतील. अरे देईन के पैसे, एकदा बघू दे तरी तुझा माल. काढ की बाहेर. अरे माल इथं नाही. मग कुठं आहे? चल की माझ्याबरोबर. माल कुठं भेटतो दावतो तुला. तिघेही त्या तरुणाबरोबर निघाले. आनंद तिथेच कलंडला होता. त्याला बरोबर घ्यायचं त्या तिघांना भान राहिलंच नाही. रात्री कधीतरी आनंद मुक्कामावर पोचला. स्टेशनच्या परिसरातला एक बंद असलेला रेल्वेचा डबा, त्यात यांचा मुक्काम. आनंद आत शिरला. डबा रिकामाच होता. तिघेही अजून परतलेले नव्हते. आनंद तसाच रिकाम्या पोटी झोपला. त्याच्या मेंदूवर अजूनही दारूचा अंमल होता. त्या धुंदीत आनंद स्वतःशी बोलत होता. बरळत बरळत तो झोपी गेला. सकाळी उठल्यावर आनंदचं डोकं भणाणलं. रात्रीच्या नशेचा परिणाम सकाळी जाणवायला लागला. शरीर पुन्हा एकदा दारूची मागणी करायला लागलं. आनंद बसून राहिला.
वेदनेनं भणाणणारं डोकं गच्च दाबून बराच वेळ तो कलकलणाऱ्या वेदनांशी झुंजत होता. बोटात भुकेचं थैमान सुरू होतं आणि डोक्यात कल्लोळ उठला होता. आनंद हतबल झाला होता. डब्यात पडल्या पडल्या वरच्या गंजलेल्या छताकडे बघत तो विचार करत होता की काय ही आपली अवस्था. किती खालच्या थराला येऊन पोचलो आपण. आई बाबांचे सगळे संस्कार चुटकीसरशी धुळीला मिळवले आपण. ते जाताच व्यसनांच्या चिवट जाळ्यात अडकलो आपण. का? कशासाठी? मनातलं दुःख लपवण्यासाठी ना? मग दुःख लपलं सगळं? विसरल्या त्या सगळ्या कटू आठवणी? नाही ना? मग कशासाठी हे फुसके बहाणे? आनंद जागा हो जागा. पूर्वी आनंद कसा होता ते आठव. आईबाबांचे कष्ट आठव. त्यांच्या मायेसाठी तरी नीट वाग. या मृगजळातनं बाहेर ये आनंद. गुरफटून जाऊ नको. आत्ताचे तुझे साथीदार भले तुला आसरा देत असतील, तुला 2 वेळचं पोटाला खायला देत असतील, पण त्या बदल्यात ते तुझ्याकडनं फार मोठा मोबदला घेतील. तुझी सगळी पूर्वपुण्य इथे पणाला लावतील. अरे त्यांची आयुष्य म्हणजे बिनशिडाची गलबत आहेत, भवसागरात बेबंद फिरणारी. त्यांना ताटाची तमा नाही, वादळाची भीती नाही. ते असेच जगतील बेधुंद. पण तू तर त्यांच्यातला नाहीस. आनंद तू वेगळा आहेस, पूर्ण वेगळा. स्वतःला सावर राजा वेळीच. आनंद अंग झाडून उठला. आपण जे करतोय ते चुकीचं करतोय याची त्याला खात्री पटली. इथून पुढे व्यसनांच्या गटारगंगेत डुंबायचं नाही, चोरी लबाडी करायची नाही, कष्टाच्या कमाईची भाकर खायची, मग त्यासाठी कितीही हाल अपेष्टा सोसायची तयारी ठेवायची, असा मनोमन विचार करत आनंद उठला. तेवढ्यात किसना, दणकू, पिंट्या तिथे दाखल झाले. ते भलते खुश होते. त्यांचे चेहरे वेगळ्याच धुंदीत होते. त्या धुंदीतच ते आत आले आणि धाडकन स्वतःला खाली झोकून देत मोठमोठ्यानं हसायला लागले. आनंद चक्रावून त्यांच्याकडे बघत राहिला. हास्याचा जोर ओसरला. मग किसना आनंदाला म्हणाला, अरे यार आनंद, आज जिंदगी का असले मजा चका आपण. आईला बाकीचे माल झक मारतात याच्या पुढं. नाव पण कसलं भारी आहे, ब्राऊन शुगर. लय आपला दिल खुश झालास. अरे साला स्वर्ग स्वर्ग म्हणतात ना, तो आज प्रत्यक्ष बघितलं आपण. काय मऊ पिसासारखं शरीर ढगात फिरत होतं ना, फिकीर नाही चिंता. या बेत दणकू, सही आहे ना? हा किसना, एकदम सही बोला तू. अरे नाद करावं तर तपकिरी साखरेचा. दणकू अजून हवेत तरंगत होता. तपकिरी साखर म्हणजे? अरे म्हणजे ब्राऊन शुगर. ब्राऊन बोलले तो तपकिरी, शुगर बोलले तो साखर. आनंद शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत बसला. किसना आज पण जाऊ बरं का आपण? पिंट्या उठून बसत म्हणाला. मनाला लय वड लागली बघ. लय भारी नशा रावती. नाकाने फक्त एक झुरका घ्यायचा, बास सगळं कसं एकदम शांत, हलकं पलकं मोकळं होते. मेंदू हलका, शरीर हलकं, कंप्लीट बॉडी हलकी होऊन जाती. मग फक्त सुख आणि सुख, दुसरं काहीच नाही अडे. पिंट्या स्वप्नात असल्यासारखा बोलत होता. अरे पिंट्या, तिथं परत जायचं म्हणजे जवळ पैसा पाहिजे. एकदा त्याने मासला दावलाय, हरगडीप माल फुकट नाही देणार ते. तसं त्यांनी सांगितलं की आपल्याला पैसे असतील तर या, असं म्हणले ते. आणि ते ब्राऊन शुगर किती महागे अडे. चिमूटभर पावडर घेतली तर 300-400 रुपयाचा खुर्दा. किसना कुरकुरत म्हणाला. अरे महाग आहे, पण सुख किती मिळतं ध्यानात घे ना एडा तू किसने. टिप्पाडभर दारू ढोसली तरी अशी नशा नाही भेटत. बरं दारू पिऊन आपण जो तमाशा करतो, स्वतःच्या कपड्याची शरीराची पार घाण करून टाकतो, तसं हे का त्याच्यात काय नाही का नाही. म्हणून नशा एकदम पेशल येते आणि म्हणून तिचा रेट जादा आहे. मध्येच दणकू दाणकन बोलला. अरे वो सब ठीक आहे, पण त्या नशेसाठी पैसे कुठे आहेत आपल्याजवळ? सध्या आपण एकदम रोडपती. अरे पैसे जवळ नसतील तर आणायचे. कुठनं काय बँकेत ना आणतो काय? हां बँकेतनं, आपली नेहमीची पब्लिक बँक. खिस्सा कापायचा, पैसाला आटायचा. चला मग स्टेशनवर कामगिरीला सुरू करू. तिघेही तडातडा उठले, पटापटा डाब्याच्या बाहेर पडले. आनंद मूकपणे त्यांच्या हालचाली निहाळत बसला. त्यांनी आनंदला आग्रह केला, पण आनंदने नकार दिला. तसे ते वाऱ्यासारखे निघून गेले. ते गेले आणि आनंदाची घालमेल सुरू झाली. त्याच्या मनात बराच वेळ दबून राहिलेली वासना सापासारखी वळवळ करायला लागली. ती बाहेर यायची धडपड करायला लागली.
एका बेसावध क्षणी व्यसन सर्पानं पुन्हा एकदा त्याचं संस्कारानं भरलेलं मन गिळंकृत केलं आणि आनंदाची पावलं नकळत त्याच्या जोडीदारांच्या ध्येयाच्या दिशेनं पडायला लागली. थोडा वेळ क्षितिजावर चमकलेला पावित्र्याचा संस्कार दीप क्षणार्धात अस्ताला गेला. आनंद स्टेशनमध्ये आला. फलाट गर्दीनं तुडुंब भरलं होतं. त्या गर्दीत तो त्याच्या दोस्तांना शोधायला लागला. त्याला अपेक्षित असणाऱ्या जागेवर ते तिघेही दिसले. आनंद झपाट्यानं त्यांच्याजवळ पोहोचला. आनंद आलेला बघून तिघांनाही बरं वाटलं. मग ते आपापसात कुजबुजत बसले. तेवढ्यात 12 नंबर फलाट आणि 11 नंबर फलाटावर एकाच वेळी गाड्या येऊन थांबल्या. बिळात पाणी शिरल्यावर उंदीर जसे बाहेर पडतात तशी माणसं रेल्वेच्या डब्यातनं पटापटा बाहेर पडायला लागली. फलाटावरच्या गर्दीत तिघेही बेमालूमपणे मिसळले. आनंद बाजूच्या खांबाजवळ उभा राहिला. तो फक्त त्यांच्यावर नजर ठेवून होता. आत घुसायला त्याचं मन आज पहिल्यांदाच कचरत होतं. मुद्दामून एकमेकांना धक्के देत किसना, दणकू, पिंट्या गर्दीत घुसत होते. त्यांच्या रेट्यामुळे आणि धसमुसळेपणामुळे गर्दीत गोंधळ उडाला. हा गोंधळ तिघांना हवाच होता. त्यासाठी तर ते धसमुसळेपणा करत होते. घाई गडबडीनं बाहेर पडू बघणारे आणि आत घुसू बघणारे प्रवासी एकमेकांशी जवळजवळ भिडले होते आणि त्या रेटारेटीत किसना आपलं हस्तलाघव दाखवायला लागला. किसना आणि पिंट्याने एवढ्या वेळात 3-4 जणांचे खिसे रिकामे केले होते. पण त्यांची भूक मोठी, एवढ्यात त्यांचं समाधान होईना. अजून काही हाती लागतंय का यासाठी ते गर्दीला भिडत होते. दणकू मात्र सपशेल अपयशी ठरला होता. त्याच्या हाताला अजून एकही पाकिट लागलं नव्हतं. तो स्वतःवर चिडला. ब्राऊन शुगरची सुखमय धुंदी त्याला चाळवायला लागली. त्या धुंदीत तो प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागला. एवढ्यात त्याची नजर त्याच्या समोर असणाऱ्या पाठमोऱ्या तरुणीकडे गेली. ती तरुणी घाईघाईत बाहेर चालली होती. तिच्या पाठीमागे असणाऱ्या दणकूनं तिच्या गळ्यातली चमचमणारी सोनसाखळी हेरली. मजबूत आणि टप्पोऱ्या विणीची ती चेन भलतीच किमती असणार याची दणकूला खात्री होती. ती चेन लांबवायचा त्याचा विचार पक्का झाला. पुढून आलेल्या लोंढ्यामुळे ती तरुणी जराशी थबकली. त्याचा बरोबर फायदा घेऊन दणकूनं तिच्या चेनला हात घातला. झटकन त्याने हिसका मारला. एका क्षणात चेन त्याच्या हातात यायला हवी होती, पण तसं घडलं नाही. ती मजबूत चेन तुटली नाही. चेनला बसलेल्या हिसक्यानं गळ्याला हात लावून तरुणी जोरात किंचाळली. चोर चोर मेरी चेन करत ती ओरडायला लागली. तिने एका हातानं चेन घट्ट पकडली होती. दणकूचा हात चेनवर. हा प्रकार क्षणार्धात घडला. दणकूला चेन ओढताना गर्दीतल्या बऱ्याच जणांनी बघितलं. तरुणी किंचाळायला लागताच गर्दीच्या लक्षात सगळा प्रकार आला. एका क्षणात दोघा तिघांनी दणकूला आवळला. त्याचवेळी प्रत्येकाला आपापल्या मौल्यवान वस्तूची आठवण झाली. जो तो आपापल्या वस्तू चाचपडायला लागला आणि नेमकं होऊ नये ते घडलं. किसन्या आणि पिंट्या पाकिट मारताना गर्दीच्या हातात रंगे हात सापडले. एक वेळ पोलिसांचा मार परवडला, पण गर्दीचा मार फार अवघड. गर्दीत सगळेच हात धुवून घेतात. मार खाणारा क्षणार्धात धारातीर्थी पडलाच म्हणून समजा. किसन्या, पिंट्या आणि दणकू एकाच वेळी गर्दीच्या तावडीत सापडले. पिसाळलेले लोक त्यांच्यावर तुटून पडले. तिघांच्या किंकाळ्या गर्दीच्या कोलाहलात दबल्या गेल्या. समोरचं दृश्य बघितलं आणि आनंदाच्या काळजात चर्र झालं. त्याची अवस्था वाघापुढे ठेवलेल्या कोकरासारखी झाली. पब्लिकच्या हातून बेदम मार खाणारे आपले जोडीदार बघून आनंद शहारला. स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशानं तो 4 पावलं मागं सरकला. तो तोंड फिरवून धूम ठोकणार तोच गर्दीतल्या काही जणांचं त्याच्या पळण्याकडे लक्ष गेलं. अरे पकडो इसे, वो भी साला इनका साथीदार होगा, उसको पकडो. कुणीतरी ओरडलं. तसे लोक आनंदाच्या पाठी धावले. पाठीमागून धावत येणारे लोक बघून आनंद कमालीचा हादरला. तो वेगानं धावायला लागला, पण दुर्दैव, दरवाजाकडून त्याला पकडण्यासाठी काही जण पुढे सरसावले होते. मागचा पुढचा मार्ग बंदच झाला. आनंदाचा इलाज खुंटला. गर्दीच्या हाती सापडून मार खाऊन मरण्याचा धोका त्याला जाणवायला लागला. काय करावं आनंदला सुचेना. मागे पुढे बघत तो जागेवर थांबला. अचानक त्याचं लक्ष बाजूला गेलं. मनानं किंचित काळ थांबून त्याने निर्णय घेतला. आनंद मागे पुढे न धावता बाजूच्या रेल्वे मार्गावरनं पलीकडच्या फलाटाकडे निघाला. धाडकन उडी मारून रेल्वे मार्ग क्रॉस करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आनंदला बघून त्याच्या पाठीमागे धावणारे क्षणभर गांगरले. रेल्वे मार्ग क्रॉस करून त्याला पकडणं धोक्याचं होतं. त्या स्टेशनवर न थांबणाऱ्या एखाद्या फास्ट गाडीखाली चिरडण्याचा धोका होता. आनंदाच्या पाठलागावर असणारे जाग्यावर थांबले. पण त्या गडबडीत किसना, दणकू आणि पिंट्याकडे लोकांचं जरा दुर्लक्ष झालं. त्या तिघांनी संधी हेरली. आनंदनं स्वतःची सुटका करून घेतलेली त्यांनी बघितलेलीच होती.
दुखणारं अंग, ठणकणाऱ्या वेदना यांचा विचार न करता तिघेही तडातडा उठले. लोकांना क्षणाची उसंत न देता त्यांनी फलाटावरनं खाली उड्या फेकल्या. अरे पकडो, ये भी भाग गए साले, असं म्हणेच तर तिघेही रेल्वे मार्ग ओलांडत होते. गर्दी अडकलेल्या पहिलीट करणीसारखी जागेवर चुळबुळ करायला लागली. तिघेही जीवाच्या करारानं धावत होते. आनंद बराच पुढे निघून गेला होता. पळता पळता त्यांनी मागे बघितलं. तिघांना आपल्याकडे पळत येताना बघून त्याला हायसं वाटलं. कमीत कमी पब्लिकच्या हातून त्यांनी सुटका करून घेण्यात यश मिळवलं, हे काय थोडकं होतं. आनंदनं रेल्वे मार्ग ओलांडला. त्यांनी फलाटावर उडी घेतली. तिघेही त्याच्या मागोमाग होते. किसना, दणकू, पिंट्या छातीचा भाता फुटेपर्यंत धावत होते. समोरचा फलाट जवळ आला. एवढा रूल ओलांडला की ते सुखरूप पलीकडे पोचणार होते, पण नशिबाच्या, दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. पुढे धावणाऱ्या किसना, दणकू आणि पिंट्याला त्यांच्या मागून येणाऱ्या फास्ट ट्रेनची कल्पनाच नव्हती. ट्रेन सुसाट वेगानं त्यांच्या जवळ येत होती. तिघेही निर्धास्तपणे फलाटाकडे धावत होते. रेल्वेचा हॉर्न त्यांच्या कानात घुसलाच नाही आणि मग एखादा किडा पायाखाली चिरडावा तशी रेल्वे त्यांना चिरडत भरगाव वेगात निघून गेली. तिघांच्या घुमलेल्या किंकाळ्या हृदयाचा थरकाप उडवून गेल्या. रेल्वे मार्गावर रक्तामासाचा नुसता चिखल झाला. तिघांच्या शरीराचे तुकडे इतस्ततः विखुरले गेले होते. फलाटावर उभा राहिलेला आनंद सुन्नपणे समोरचं दृश्य बघत होता. क्षणाभरापूर्वी त्याच्यासोबत असणारे त्याचे जोडीदार काळाच्या एका झटक्यासरशी तुकडे होऊन मातीत मिसळले होते. आनंदच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारांचा सचैल अभिषेक गालावर होत होता. आनंदला आता जबर धक्का बसला होता. त्याच्या जीवाभावाची माणसं पुन्हा एकदा दैवानं त्याच्यापासून ओढून नेली होती. आनंदला एकाकी करण्यात त्याच्या ललाट रेषेला समाधान मिळत असावं म्हणून तर जन्मापासून त्याच्या जवळ येणारी माणसं कोणत्या ना कोणत्या कारणानं त्याच्यापासून दुरावत होती. आज आनंद पुन्हा नियतीच्या हातातलं खेळणं बनला होता. आनंद आज पुन्हा एकदा बेवारस झाला होता. पुतळ्यासारखा एकाच जागेवर उभं राहून समोरचं दृश्य बघत विचार करत असणाऱ्या आनंदच्या कानावर आवाज आला, अरे वो देखो उनका साथीदार एक जिंदा है अभी तक. आवाजापाठोपाठ त्याच्या दिशेनं पळत येणारा एक घोळका बघून आनंद सटपटला. संकटानं अजून तिची पाठ सोडली नव्हती. स्वतःचा बचाव करण्यासाठी पलीकडच्या फलाटावरून सुटलेल्या ट्रेनमध्ये तो जीवाच्या आकांतानं चढला. ट्रेननं वेग घेतला. आनंदचा पाठलाग करणारे ट्रेन जवळ पोहोचण्यापूर्वी ट्रेन धडाडत स्टेशनच्या बाहेर निघूनही गेली. श्रोते हो, हे होतं प्रकरण 9. 10वं प्रकरण अर्थात भाग 10वा उद्या. तोपर्यंत नमस्कार.